सो आपण बनवूया सुपर क्लेने आपण काहीतरी आज बनवणार आहोत आणि मी एक्साइटमेंटमध्ये व्हिडिओ बनवणं विसरली म्हणून मी ब्ल्यू कलर ऑलरेडी काढून ठेवला. सो आपण लोक आपण आज एक क्राफ्ट बनवायला शिकतो. आय डोंट नो बट सक्सेस होईल की नाही ट्राय करूया सक्सेस होण्याचा. बघा आपल्याला पहिलं एक हा वाला ब्ल्यू कलर घ्यायचा आहे. आपण आज बनवणार आहोत श्रीकृष्णाची मूर्ती. तर आपण हा ब्ल्यू कलर घ्यायचा आणि पर्पल कलर घ्यायचा. तो पर्पल कलर आपण काढून थोडासा ब्ल्यू मध्ये मिक्स करायचा. एवढा घ्यायचा आणि ब्ल्यू मध्ये मिक्स करायचं. ॲक्च्युली मी थोडासाच घेतला आहे बट मी त्याला असं स्प्रेड केलं म्हणून ते जास्त. सो आपण बघू शकतो पण ह्याच्यामध्ये काय कलर डिफरंट होत नाही बट हे थोडं थोडं पर्पल दिसतं. मला आवडतात असे कलर्स मिक्स करायला आणि टाकून आपले असे कलर्स मिक्स करायचे. मी तुम्हाला दाखवते माझ्या कलर मिक्स करायची पद्धत. ओके सो आपण आता बघूया दाखवते. माझ्याकडे हा कलर आहे. आता मी त्याला आहे ना असं पहिलं हे बाजूला तुला असं खालती ठेवून आहे ना चपातीसारखं आहे ना असं मळते माहिती आणि लॅशला ना असं असं गोल गोल करते. असं असं गोल गोल करते मी. अँड ये माहिती आहे मी खूप जास्त टाइमपास करते बट हे मिक्स करण्याचा मला चांगला पद्धत आहे मला. अँड आता हे आपण थोड्या वेळेस मिक्स करूया तो होणार ना. सो आपण थोड्या वेळाने भेटूया हे करून. सो फायनली हे झालेलं आहे आणि ते करत करत माझं हे एक टूल पण तुटलेला आहे माझ्याकडे. आता फक्त हे दोनच आहे ॲक्च्युली हे मी इम्पॉर्टंट असतं. सो मी ह्याला बाजूला करणार अँड म्हणजे मी फेकणार नाही. मला हे यूजला होईल. मी फक्त बाजूला ठेवणार. अँड सो आपल्याला नंतरला सगळ्यात जास्त मी लांब घेतलेला आहे आता कॅमेरा फिट करायला मला लय घंटा येतो कारण की टाईम. आता आपल्याला असं सापासारखं असं करायचं आहे. ठीक आहे आणि एका साईडने जास्त प्रेस करून असं करायचं. त्याच्यामुळे असे दोन भाग होणार आणि जो छोटावाला पीस आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि गोल करायचा आहे. अँड आपलं जे हे असतात म्हणजे ह्या दोन बोटांच्या मध्ये हे आहे त्यामुळे ते पूर्ण असं चीनचं शेप घेणार आपण परदेमध्ये. हलकं कसं प्रेस करायचं बट गोल पण व्हायला पाहिजे ते. सो आणि जर की तुमच्याकडे गोल नाही झालं तर आपण नॉर्मल असं बोलतच आहे. सो माझं इथे हे झालेला गोलपणी तुम्हाला नाही दिसत परफेक्टली झालं. अंड्याचे शेपच झालं. सो आपल्याला आता हे जे एवढे क्ले आहेत ते थोड्या वेळासाठी साईडला घ्यायचे. पण जर की हे कडक झाले तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि असं समजू नका की आपण ह्याला विश करणार आपल्याला हवे घ्यायचे. सो मी काही करताना पहिलं खालचा जो भाग असतो तोच करू. सो मी आता हा कलर घेणार आहे ब्राऊन कलर.
अशीच आता तुम्हाला माझ्या सुट्टी आता मला पडणार आहे, बट अजून माझा पेपर चालू आहे. सगळ्यांचे पेपर आता संपले आहेत, बट माझे नाही संपले. माझे आहे. आता मी 5th ला जाणार आहे, बट मला जायचं हायस्कूल, सॉरी प्रायमरी स्कूल. ओके. आता मी ह्याला असंच राऊंड केलं आणि त्याला थोडंसं सुद्धा असं. ओके. अँड असं त्याला नीट असं शेप दिला. फक्त खालची 2 मिनिट टॅप करायचं आहे, खालची वरती सही कर. असंच मी एक गणपतीचा पण दाखवलेला होता. जेव्हा आमच्या घरात गणेश चतुर्थीचं डेकोरेशन चालू होतं, पण मला काय दिलेलंच काम होतं म्हणून मी ते करत होते. अँड मी आता हे घेतलेलं आहे ग्रीन कलर. सो आपल्याला त्याच्यातला एकदम पण नाही, बट थोडासा क्लिप त्याच्यातून आपल्याला काढून घ्यायचा आहे. आपण क्ले थोडासा त्यातून काढून घेतला आणि त्याला असा गोल गोल करून प्रेस कर. आता ही असं चेपट झाली. एकदम पण चेपट नाही करायचं, कारण की परत हे येणार नाही आणि मी एकदमच चेपट केलं आणि काम नाही होत. मला असं का वाटतं की मी स्वतःची बेइज्जती करून घेतली. मेरे को कुछ फरक नहीं. सो मी आता हे असं केलेलं आहे. ओके. अँड आपल्याला आता ह्या 3 टूल्समधून एक हा वाला टूल घ्यायचा आहे. नाहीतर तुम्ही हा वाला समजाल, पण आपल्याला हा वाला घ्यायचा आहे, चाकू. अँड त्याला फुल रेड ट्रायंगल सारखा शेप देऊन हे करायचं. ओके. अँड जर की तुम्हाला आपण आपल्या हा जो हे जे आहे ना श्रीकृष्णाची मूर्ती, ती आपली जर की सक्सेस झाली, सो मी ह्याचा तर मी ह्याच्यात अजून एक कोणती तरी एक मूर्ती बनवेल. सो तुम्ही ती कमेंटमध्ये सांगा कोणती बनवू. ठीक आहे. आपल्याला फुल म्हणजे फुल जे रेड ट्रायंगलचं बाजूचे थोडेसे जे छोटेवाले कॉर्नर्स असतात ते एकदम बारीक करायचे, एकदम बारीक. सो मी तुम्हाला हे करून झाल्यावरती भेटते, कारण की माझं सारखं बिघडतं. ओके. सो फ्रेंड्स, माझं फायनली हे झालेलं आहे. अँड जे आपलं हे जे होतं त्याचा ओटा काय आय डोंट नो, बट त्याच्यावरती आपल्याला हे असं प्लेस करायचं. थांबतो मला दाखवते कसं. आपल्याला हे जे आपण केलेलं आहे, तर आपण हे थोडंसं बाजूला ठेवूया. अँड जे आपलं हे आहे ते आपल्याला ब्राऊनवाल्याच्या ह्याच्यावरती ठेवायचं, नाही तर तो पर्पलवाल्या ह्याच्यावर ठेवायचं. आपल्याला ब्राऊनवाल्या ह्याच्यावरती ठेवायचं. सो आपण ब्राऊनवाल्या ह्याच्यावरती ओके. त्याची काळजी ठेवा की ह्या साईडनं आपल्याला काय दिसायला नाही पाहिजे, आणि ह्या साईडनं पण खालनं दिसल्यावर खालनं कोण बघत नाही. तर मी खालची काही आपली काळजी घेत नाही, पण मी साईडची आणि पारची वगैरे समोरची वगैरे खूप जास्त काळजी घेते. आणि हे करायचं पारची पण एवढं काय नाही होत, बट जी समोरचं आणि हे असं ना. आणि जर की तुमचं जर की असं चेपटलं तर त्याला थोडंसं हलकंसं हाताने पाणी लावून असं असं करा.
एक्स्ट्रा पार्टला पण कापायचं आहे. दाखवत कसं. सो कॅमेरा सेट अँड आता ढकलणं घेतलेलं अँड ह्याच चाकूनी जो आपण घेतलेला होता त्याच चाकूनी या एक्स्ट्रा पार्ट्सला कापायचं आहे. ओके, पहिला झालेला आहे. अँड फ्रेंड्स, हे जे हिरवंवालं आहे ते मी अजिबात वेस्ट करत नाही आहे. त्याचं आपल्याला गरज पडलं की आपण घेणार आहोत. हे गरज पडणारच आहे. ते फक्त काढायचं आहे बाजूला. अँड दॅट्स इट. अँड दॅट्स इट. अँड मी ह्याच्यात असं ओके. अँड आत्ता आपल्याला श्रीकृष्णाची जी बॉडी आहे ती तर आपल्या श्रीकृष्णाची जी बॉडी आहे सो ती आपल्याला ह्या करायची आहे. बट आपल्याला थोडीशी क्लेज धुवायची आहे. एवढे ठेवा. बाकीच्या सगळ्यांनी बॉडी बनवा. तिथेच ठेवाय. ओके. सो मी हे 2 तुकडे आहेत बाजूला ठेवते. अँड अजून थोडेसे एवढा फक्त क्ले बाजूला आज कमी करायचं. अँड आता आपण जेवढे आपल्याला बट बॉडीच्या आधी आपल्याला धोती बनवायला पाहिजे ना. आज कमी करायचं. सो थोडंसं येलो कलर घ्यायचं आहे. की येलो कलर काढून घेतला. अँड एरवी टाईमलाच मला तहान का लागते. मी पाणी पिऊन येते. सो मी पाण्याची बॉटलच इथे घेऊन आली. पहिले आपल्याला धुवून ठेवावं लागेल. हे माझ्या लक्षातच नाही राहिलं. ह्या अजून एक गोष्ट लक्षात नाही राहिली की आपल्याला ह्या माउंटेनला म्हणजे जे पण काय आहे त्याला आपल्याला रिअल लुक द्यायला लागेल ना. असं गवत दाखवायचंय. ओके. सो मी थोड्या वेळ भेटते. फक्त आता आपल्याला हा टूल यूज करायचं कारण की याला टोक चांगलं आहे आणि असं खरबडायचं. ओके. सो मी थोड्या वेळ भेटते. मी हे असं रिअल इफेक्ट देण्यासाठी ॲक्च्युली हे यूज केले. पहिलं हेच करायचं असतं. अँड नंतर टूथपिकच यूज करा तुम्ही कारण की दिसणार नाही मग ते लयच लाईट दिसतं. सो आपलं हे झालेलं आहे. आणि आता आपल्याला बनवायची आहे धोती. सो धोती बनवण्यासाठी पहिली गोष्ट तर आपल्याला
घ्यायचं, पायाचं हे घ्यायला लागणार आहे. म्हणजे एवढं पण जाड नाही घ्यायचं, एकदम इक्वल घ्यायचं. हे दोन्ही इक्वल केलेले आहेत मी. अँड थोडंसं तो हे दोन्ही असे करून घ्यायचे आपल्याला. आणि हे आपलं हे आहे त्याच्यावरती आपल्याला ही जी थांबा, ही जी आपल्या पायाची धोती आहे ती अशी थोडीशी प्रेस करून, यार कॅमेरा सेफ नाही होते.